नमस्कार, न्यूज 24 लाईव्ह बीडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत बीड लोकसभा मतदारसंघातील वडवणी तालुक्यातील राजा हरिश्चंद्र पिंपरी या गावामध्ये. आज आपल्यासोबत या गावातील समस्त गावकरी मंडळी आहेत. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जनतेच्या मनातील कौल काय आहे हा आपण जाणून घेण्याचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. आपल्यासोबत काही गावकरी मंडळी देखील आहेत. आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. मला सांगा, आपल्या बीड जिल्ह्याचे सध्याचे विद्यमान खासदार कोण आहेत? प्रीतम मुंडे. प्रीतमताई मुंडे यांना या वेळेस बीजेपीने उमेदवारी नाकारली आहे आणि पंकजाताई मुंडे यांना ती उमेदवारी दिलेली आहे. याच्या पाठीमागचं काय कारण असू शकतं? राजकीय ऑफिस, त्यांना मतदारसंघ मोकळा पाहिजे तिथं. कोणता? परळी. अच्छा. प्रीतमताईंचं जी काय कामगिरी राहिलेली, ही कामगिरी कशी वाटते तुम्हाला? काय हो, आमच्या गावाला तर कुठलाच निधी नाही, खर्च नाही, भेट नाही खासदाराचे 10 वर्ष. म्हणजे मतदारसंघातले प्रश्न त्यांनी विचारलेत का? कशाला भेटच नाही, 10 वर्षाला आलेच नाही आमच्या गावात तर. अच्छा, एकंदरीत जर पाहायला गेलं तर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आणखीही महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केलेला नाहीये. तर या महाविकास आघाडीकडून लोकसभेला ज्योतिताई मेटे आणि बजरंग सोनवणे यांचं नाव चर्चिले जात आहे. तर यापैकी कोण उमेदवार असेल तुम्हाला वाटतं? मेटेताई असतील. निश्चितच जो काही लोकसभेचा उमेदवार आहे हा महाविकास आघाडीकडून मेटे असतील असं यांना वाटतंय. काय वाटतंय तुम्हाला, कोण असेल उमेदवार महाविकास आघाडीकडून? ज्योतिताई मेटे. आपण पाहत आहात की या ठिकाणी ज्योतिताई मेटे यांच्या उमेदवारीला या ठिकाणी सर्वाधिक पसंती मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बीजेपी गव्हर्नमेंटनं नवीन रोजगार निर्मितीसाठी जे काही काम केलेलं आहे, हे काम तुम्हाला कसं वाटतं? फसवेगिरी सर, बीजेपीची फसवेगिरी आहे. रोजगार निर्मिती केलेली नाही आहे. बीजेपीने चांगलं काम केले. हा, बीजेपी सरकार आल्यावर 1000ची टाकी गॅसची 1500ला घ्यावं लागेल आणि आज 105 पेट्रोल 150 रुपयाला घ्यावं लागेल. ही भाजपची सरकार. म्हणजे महागाई वाढलेली, महागाईला कुठेही ब्रेक बसलेला नाही. 1000 रुपयाचं खाताचं पोतं 1500ला घ्यावं लागेल आजचे दिन. म्हणजे तुम्हाला असं 1000ला घ्यायचं, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की काँग्रेसचं सरकार बदललं तरी देखील कुठल्याही प्रकारे देशामध्ये बदल झालेले नाही. 500 550 पुढे टाकी नव्हती ना, आता गेली ना 1000च्या पुढे. या ठिकाणी काही वयोवृद्ध शेतकरी देखील आपल्या सोबत आहेत. बाबा, काय सांगाल, मोदीचं काम कसं वाटतंय? काय आमचं सरकार बोल वाटत नाही ते. हा, कळून गप बसावं लागत. बर. कुठे 300चं ते काय गॅस का काय म्हणते ते केवढा लिका लागले 1200. ती फसवगिरी नाही तर काय काय कल्याणकारी काय. हा, या ठिकाणी आणखीही काही आपल्यासोबत मंडळी आहेत. भ्रष्टाचार कमी झालाय असं वाटतंय का तुम्हाला? नाही, जास्त झाला भाजप. भ्रष्टाचार कमी झाला नाही? नाही, जास्त झाला उलटा. बर. कशा बिलला भाव नाही, कापसाला भाव नाही. भाजपमध्ये भ्रष्टाचार नाही, फक्त केजरीवाल भ्रष्टाचार करतो देशात. अच्छा, म्हणजे जे काही समजा शेतकऱ्यांना हमी भाव जे देणार असं म्हटले होते मोदी, काही दिलं नाही दिला. नुसतं खताचे औषधाचे भाव वाढले रेटून. अच्छा, मग याचा फटका लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदीला बसेल का? आम्हाला तर विरोध केला ना आरक्षणला, आणि मुद्दाम हेच विरोध करणारच आम्ही. हा, निश्चितच मराठा आरक्षणाचं जे काही आंदोलन पेटलेलं आहे, तर ह्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे या निवडणुकीला काही महाराष्ट्र राज्यामध्ये परिणाम दिसेल आपल्याला? होणार ना साहेब, 100% होणार. याचा फटका बीजेपीला बसेल? बसणार. ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केलाय त्याला फटकाच, त्याला हिशोब द्यावा लागतो. मराठा समाजाची भूमिका काय असेल या निवडणुकीमध्ये? ते म्हणतात ना, ओबीसीला धक्का न लावता आम्ही आरक्षण देऊ. आता मराठा समाज एकच म्हणते, कुठल्याच चिन्हाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देऊ. अच्छा. हा, मग आता आपलं हे मतदान देऊ. मराठ्यांना आरक्षण आणखी हे जे काही दिलंय त्याबद्दल मराठा समाजामध्ये आज पण असंतोष आहे. समजा फसवेगिरी साहेब, म्हणजे जे काही स्पेशल 10% दिलेले, टोटल फसवेगिरी तिसरी बारी. म्हणजे ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे. ओबीसी मधून आरक्षण पाहिजे. जे जरांगे पाटील मधलेच मागितलंच नव्हतं आम्ही, फक्त आता एकमेकाचं ढकला ढकली करायचं काम आहे. काही देणे घेणं नाही. म्हणजे समाजामध्ये एक तिरस्कार निर्माण करायचं आणि भांडण लावायचं. निश्चितच तिरस्कार निर्माण करण्याचं सरकारचा डाव असल्याचं या ठिकाणी जनतेमधून प्रतिक्रिया येत आहेत. आपल्यासोबत आणखीही काही शेतकरी मंडळी आहेत. मग काय मतदान कुणाला करणार आता? शेतीची माती झाली. मतदान कुणाला करणार आता? बीजेपीला नाही करणार आम्ही. बीजेपीला मतदान नाही करणार.
बीजेपीने भरपूर विकास काम केलेत असं त्याच्या हितासाठी केले असते. नाही असं त्यांच्याकडून छाती ठोकपणे सांगितलं जाते. काय खरंय का याच्यामध्ये? खरं नाही, सगळं खोटंच आहे. काहीच केलं नाही त्यांनी. काहीच नाही केलं. ते जन आरोग्य योजना सुरू केली ना त्यांनी. आठवण नाही ते नेहमी कसे चालले कुठून काय करायचं. नाही काहीच केलेलं नाही त्यांनी. नाही काही केलं नाही. आम्हाला पसंत नाही ते कसं. पण जाणून घेऊया त्यांच्या भावना काय आहेत. काय ही बीड जिल्ह्याची ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून जी ओळख आहे, ही ओळख पुसवण्यासाठी काय केलं पाहिजे असं वाटतंय? मोठ्या प्रमाणात MIDC आणल्या पाहिजे. बीड जिल्ह्यामध्ये अजूनही रेल्वेचं काम झालेलं नाही. 6 महिन्यापूर्वी भाजपचे खासदार म्हणले होते 6 महिन्यामध्ये रेल्वे बीड जिल्ह्यामध्ये बीड परळ या रेल्वेत आणू. त्यांनी अजूनही आणलेली नाही. आणि आमच्या वडवणी तालुक्यामध्ये आमचं गाव असं आहे की आमच्या गावाला कुंडलिका प्रकल्पाचं पाणी आमच्या शिवारापर्यंत आलंय, तरी पण आमच्या गावाच्या जवळ आलं, म्हणजे गावाच्या जवळ येऊन पण आमच्या गावाला पाणी मिळालेलं नाही. त्याचं आमचं गाव 7-12वर नुसतं असं म्हणजे जलसिंचन झालंय म्हणून 7-12वर आहे. दोन्ही शिवार वरलाकडलाही शिवार पाणी मामल्याच्या तळ्याचं पाणी आलं म्हणून दाखवलेलं आहे आणि इकडून चिंचोटीच्या तलावाचं पाणी आलं म्हणून दाखवलंय. पण म्हणजे फक्त कागदोपत्री दाखवलंय, मात्र गावाला शेती करण्यासाठी पाणी मिळालेलं नाही. पाणी कसलंच मिळालं नाही. आणि कुंडलिका प्रकल्पाचं पाणी आमच्या जवळ आलंय पण आम्हाला पाणी मिळालेलं नाही त्याचं. आता यावर्षी तलावामध्ये पाणी साठा खूप अत्यंत कमी आहे. काय होईल पाण्यामुळं? गावातील लोकांच्या ज्या काही समस्या आहेत ह्याचा प्रश्न उद्भवला असं तुम्हाला वाटतंय? हा तसं वाटतंयच. पाणी नाही ना आता गावामध्ये सध्या, पाणीच नाही. नळ योजना बरोबर चलत नाही तर किती दिवस आणखीन पाणी पुरल? पाणी काय आता 2 महिन्यापूर्वी तर पुरण. अच्छा. हा. निश्चितच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाईचा हा जो काही प्रश्न आहे, हा प्रश्न देखील निश्चितच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गाजेल असं चित्र आपल्याला या ठिकाणी गावामध्ये पाहायला मिळते. या ठिकाणी आपल्यासोबत आणखीही काही तरुण मंडळी आहेत. देशामध्ये आपण पाहत आहात की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जे काही त्यांना अटक झालेली, ईडी आणि CBIचा धाक दाखवून विरोधी पक्षातल्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. काय वाटतंय तुम्हाला, हा आरोप खरा आहे का? सगळे हुकुमशाही आहेत. केजरीवाल एकटाच भ्रष्टाचारी का केंद्रामध्ये? बाकी नेत्याकडे पैसा नाही. भाजपमध्ये एवढे 10 डझन नेते आहेत, त्यांची का बरं चौकशी लागत नाही? इमानदार माणसाच्या मागे लागतात. त्याचं 10 बऱ्या त्या केजरीवाल साहेबाची इन्क्वायरी झाली, त्या घरामध्ये मोकळेशिवाय दुसरं काही निघलं नाही. कुणीतरी एका आरोपीने नाव घेतलं, केजरीवालाच्या घरी आम्ही कागदपत्र दिली, तितक्या आधारावर विचारायला त्याला मध्ये टाकलं. विशेष म्हणजे मुख्यमंत्री असताना अशी देशातली पहिलीच घटना आहे. भाजपचा एकही मुख्यमंत्री तुम्ही जेलमध्ये टाकू शकत नाही. ते म्हणजे भ्रष्टाचारी नाहीत आणि बाकीचे भ्रष्टाचारी. आपल्या सोबत काही शेतकरी आहेत. शेतकऱ्यांचेही काही प्रश्न ते आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांसमोर आणू इच्छितात. आपल्या शेतकऱ्यांचे मतदारसंघातले काय प्रश्न आहेत? आपले जे आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब, मला फक्त अजितदादा पवारला एकच प्रश्न विचारायचा, हात जोडून विनंती, त्यांच्या मार्फत दादाला एवढं फोन लावून सांगा 149 रुपयाचं बिल लवकरात लवकर काढण्यात यावा. जेवढे त्याने दुसऱ्याची काळजी घेतली, मी जास्तीत जास्त लोकसभेला मी निवडून देईन, तेवढी जास्तीत जास्त काळजी शेतकऱ्याची घ्यावा, एवढी नंबर विनंती करतो. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये सरळ सरळ लढत आपल्याला आजपर्यंत पाहायला मिळत आहे. पण प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने देखील अनेक जागांवरती आपले स्वतःचे उमेदवार उभे केले आहेत. 2019च्या इलेक्शन मध्ये याचा फटका महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात बसला होता. आपल्याला काय वाटतंय, वंचितचा जो काय वंचित फॅक्टर आहे, ह्या फॅक्टरची भूमिका या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कशी असेल? वंचितने जर समजा स्वतंत्र लढले तर 100% फटका बसू शकतो. कुणाला बसेल याचा फटका? जे समजा BJPला बसू शकतो, काँग्रेसला बसू शकतो, शरद पवाराच्या गटाला बसू शकतो. अच्छा, बर. निश्चितच वंचित फॅक्टर देखील या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा असेल. याचा फटका सर्वच राजकीय पक्षांना बसू शकतो अशी प्रतिक्रिया जनतेमधून येत आहे. न्यूज 24 लाईव्ह बीडसाठी मी लहू खारगे, हरिश्चंद्र पिंपरी, वडवणी, बीड. धन्यवाद.